उठाऊ राम हा शब्द ऐकता बरोबर आता तो धनुष्य उचलायचंय. राघवाने जाणलं आपल्या जवळ असणारा धनुष्य आपल्या हस्तावरती ठेवून दिलाय आणि आता रामचंद्रजी विश्वामित्रजी महाराज शतानंदजी बाबांचं दर्शन घेत आहे आणि एक एक पाऊल टाकत त्या ठिकाणी रामचंद्रजी आता त्या धनुष्याच्या दिशेने जात आहे. सर्वांच्या नजर आता राम प्रभूकडे आहे. कुरळे केस आहे, तिलक केलेला आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला घातलेली आहे, कटिबद्ध पितांबर आहे, क्षत्रियाला शोभावी अशी छाती आहे, सिंहासारखी गर्दन आहे, श्याम आहे. एक पाऊल टाकत प्रभू आता त्या धनुष्याच्या जवळ. सीताजी माता राम प्रभूला मनातूनच म्हणते, प्रभू जरा लवकर चाला ना प्रभू, जरा लवकर चला, किती उशीर करताय प्रभू. आणि आता राम प्रभू अगदी त्या धनुष्याच्या जवळ. आणि आता धनुष्याच्या जवळ गेल्यानंतर रामचंद्रजींच्या धनुष्याला प्रणाम करताय. धनुष्य उचलण्यासाठी वनवा केला जातोय. डावा पाय पाठीमागे आहे, उजवा पाय समोर आहे. धनुष्य उचलण्यासाठी वनवा केलेला आहे आणि रामचंद्रजी दोन्ही हाताने धनुष्य पकडताय. आकाशामध्ये वीज कडाडावी अशा पद्धतीने रामचंद्रजींच्या धनुष्याला उचलताय. बोलो रामचंद्र भगवान जय जन राम मान्य धनुमोर हरे भुवन धनि घोर कठोरा. जय जन राम मान्य धनुतोरा हरे भुवन धनि घोर कठोरा. जय जन राम मान्य धनुतोरा हरे भुवन धनि घोर कठोरा. जय जन राम मान्य धनुतोरा हरे भुवन धनि घोर कठोरा. हरे भुवन धनि घोर कठोरा. हरे भुवन धनि घोर कठोरा.